गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 7:45 वाजलेला आहेत आणि तारीख आहे 22/1/2026 आणि किलोमीटर वगैरे 0 केलाय. आणि मी आता चाललोय पिंपळे सौदागर साईडला, कारण भोसरीत 15-20 मिनिटात थांबलो पण काय राईड काही येत नाहीये. आणि भोसरीतनं एवढं रेट लो चालू आहे की एक्सेप्ट आता आली होती मला एक इमाननगरची राईड, किती 18 किलोमीटर 257 रुपये दाखवत आहे उबरमध्ये, सॅडानमध्ये. त्याच्यामुळे मी काय घेतली नाहीये. तर आता पिंपळे सौदागर साईडला जाऊ, एखादी चांगली राईड घेऊन मग देतो अपडेट तुम्हाला. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड बघा पिंपळे सौदागरवरून आपलं ह्याला होती काय वानवरी. ह्याचे आपल्याला भेटले 19 किलोमीटरचे 363 रुपये आणि टाईम लागला आहे 37 मिनटं. टाईम खूप कमी लागला आहे, सकाळी टाईम लागत नाही एवढं. तर ठीक आहे, आता बघू इथं कुठली राईड येते, देतो अपडेट. आपली सेकंड राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती जिथं ड्रॉप केलं होतं ना तिथूनच, त्याच बिल्डिंगमधूनच पिकअप केलं. आणि सेडानमध्ये राईड होती आणि ह्याचे आपल्याला भेटले 16 किलोमीटरचे 316 रुपये. आता ड्रॉप झालं आहे पाषाणला, वानवडीवरून पाषाणची राईड होती, आता ड्रॉप झाला आहे. आता बघू इथून कुठली राईड, ओला पण चालू करतो आज आधी, बघूया इथून कुठली राईड येते, देतो अपडेट. आपली थर्ड राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती पाषाणवरून बाणेरला. ही राईड होती 4.5 किलोमीटरची. ह्याचे आपल्याला भेटलेत 143 रुपये. आणि अजून एक अपडेट द्यायचं होतं, आज 23 तारीखला मॅरेथॉन आहे सायकलचं. तर आज रोड बंद राहणार आहे. कुठून बालेवाडी स्टेडियमपासून युनिव्हर्सिटी रोड पर शिवाजीनगर असं रेल्वे स्टेशन साईडने कुठं आहे काय माहीत नाही. पुढे ॲक्च्युली बालेवाडी स्टेडियमवरून निघणार आहेत ते लोक आणि युनिव्हर्सिटी चौक आणि शिवाजीनगर याच्या पुढं कुठंपर्यंत काय माहीत नाही. हा रोड 12 ते 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. जर तुम्ही जर त्या साईडला 12च्या नंतर जात असाल तर तेवढं टाळा जायचं, कारण बंद राहणार आहे आणि ट्रॅफिक खूप राहणार आहे. कारण काल परवा दिवशी हिंजवडीवरून फेज 3 वरून होती, तर तिकडं माझा मित्र अडकला होता. 2 तास एका जागेवर ट्रॅफिकमध्ये अडकलं होतं तो. त्याच्यामुळं ते वन साईड पूर्ण रोड बंद करतात आणि वन साईडनी सोडतात, पण पूर्ण जाम होऊन जातं. त्याच्यामुळं 12 ते 4च्या मध्ये तिकडं जायचं टाळा. तर ठीक आहे, तर आता इथं बाणेरमध्ये आहे, तर बघूया नेक्स्ट राईड कुठली आहे ती देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झालाय बघा 11:30 झालेत आणि मी आहे कुठे, कोरेगाव पार्क नॉर्थ रोडला. तर माझं हे जे राईड होती ना, बाणेरवरून वेस्टर्न हॉटेल कोरेगाव पार्क, ह्याचं डिस्टन्स होतं 20 किलोमीटरचं आणि ह्याचे आपल्याला भेटलेत 370 रुपये आणि टाईम लागला आहे 1 तास 5 मिनिटात. टाईम थोडं जास्त लागला आहे. तर आता इथून मी युटर्न करून आपलं कल्याणी नगर साईडला चाललो आहे, कारण इथून वेस्टर्नच्या इथं न थांबायला जागा आहे ना कुठं राईड पडणार ह्या साईडला. तर कल्याणी नगर साईडला जाऊ, मग तिथून एखादी राईड घेऊ. तर मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला, कोरेगाव पार्कला होतो. तिथून मी कल्याणी नगर साईडला गेलो, तिथं तासभर थांबलो. त्याच्यानंतर मला एक राईड आली कॅम्पची, ते पण छोटीशी होती, 7 किलोमीटरची राईड होती. त्याचे आपल्याला 180 रुपये भेटलेत. आणि तिथून मी म्हणजे पार्किंग बघतच होतो कुठंतरी थांबावं सावलीमध्ये म्हणून. तेवढ्यात मला आपल्याला एक रेंटल आली 4 तासाची, प्राईम रेंटल आहे. आणि हे बघा हे आहे, आणि त्यांना मी पिकअप केलं होतं कॅम्पमधून. आणि ह्यांना आता पहिला स्टॉप घेतला आहे त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला. मग इथून आता कुठं जाणार आहे अजून काय माहीत नाही आहे. पुणे रेल्वे स्टेशनला कोणतरी येणार आहे त्यांचे, त्याच्यासाठी गेलेत ते. मग बघूया कुठं जाणार आहे काय नाही, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो तुम्हाला. आणि रेंटलचे किती भेटतील आपल्याला, काय भेटतील, मग देतोय अपडेट. टाईम झालाय बघा 4 वाजलेत, 3:59 झालेत आणि आपली रेंटल संपलेली आहे. आणि ह्या रेंटलचे किती भेटलेत दाखवतो तुम्हाला मी. आणि त्याच्या आधी कुठं फिरलं तुम्हाला सांगतो मी.
त्यांना मी कॅम्पमधून पिकअप केला. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनला 10-15 मिनिटांनी कोणतरी आलं, त्यांचं एक लेडीज होती, मुलगी होती वाटतं त्यांची. त्यांना पिकअप केलं आणि तिथून आम्ही इराणी कॅफेला गेलो. तिथं एक तासभर थांबलेत ते. तिथून मग शनिवारवाड्याला गेलो. शनिवारवाड्याला एक अर्धा तास थांबलेत ते. तिथून लगेच आगा खान पॅलेसला आलो. आगा खान पॅलेसला एक 10-15 मिनिटातच आले ते. आणि तिथून आता एअरपोर्टला ड्रॉप केलेलं आहे. आणि ह्याचे तुम्हाला मी अर्निंग दाखवतो. हे बघा, 1292 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. आणि गाडीची रनिंग आज गाडी रेंटलला गाडी चालली 25 किलोमीटर फक्त. म्हणजे 50 किलोमीटरचा पॅकेज होता पण 25 चालली. आणि टाईम 4 तासाचा टाईम होता पण 2 तास 52 मिनिटच लागले. म्हणजे 3 तासात रेंटल संपली आपली. आणि आपल्याला कॅश त्यांच्याकडून भेटले होते 1492 रुपये दाखवलं होतं ॲपवर. पण त्यांनी डायरेक्ट आपल्याला 1550 रुपये केले. म्हणजे 60 रुपये एक्स्ट्रा केला त्यांनी. आणि कमिशन बघा किती घेतलं आहे त्यांनी, 200 रुपये कमिशन घेतलं आहे रेंटलला. तर आता मी टिंगरेनगर साईडला आलेलो आहे. आता बघू, इथून रॅपिडो चालू केलं आहे आणि उबर चालू केलं. आता ओला पण चालू करतो. इथून बघू, आता चांगल्यापैकी तर अर्निंग झाली आता. तर बघूया आता नेक्स्ट राईड कुठे येते, देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झाला आहे बघा 6:05 झालेत. आणि मी आहे आता कॅम्पमध्ये. टिंगरेनगरला पार 1.5 तास वेट केल्याच्या नंतर एक राईड आली मला उबरमध्ये. ते पण सेडानमध्ये होती. ते तरी पण घेतलं मी, कारण खूप वेळ 1.5 तास वेट केल्याच्या नंतर 1 वाजली होती. ना ओलामध्ये वाजत होती ना उबरमध्ये वाजत होती. तर त्याच्यामुळं घेतली. त्याचे आपल्याला 10 किलोमीटरचे 225 रुपये भेटलेत. आणि टाईम लागलाय अर्धा तास. आणि आपल्याला आता थेरगावची राईड आलेली आहे. आता पिकअप करायला चाललो आहे मी. हे बघा, 1 किलोमीटर पिकअपला आहे. अजून 1 किलोमीटर दाखवते पण 1 किलोमीटर नाही आहे, पूर्ण युटर्न दाखवते. पण अलीकडनं युटर्न करायचं आहे आपल्याला. तर चला, थेरगावला पोचून तुम्हाला मी अपडेट देतो किती पैसे भेटले याचे. तर मित्रांनो, टाईम झालाय बघा म्हणजे 7:20 झालेत. आणि मी पोचलो आता थेरगावला. ही राईड होती कॅम्पमधून 20 किलोमीटरची राईड होती. आणि ह्याचे आपल्याला भेटले 370 रुपये. आणि टाईम लागलाय 1 तासभर लागलेला आहे, 1 तास 5 मिनिटं वगैरे काहीतरी लागलाय. तर चला, इथं थेरगावमध्ये आहे. पण इथून राईड पडेल का नाही माहीत नाही आहे. बघूया, देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झालाय बघा 8:55 झालेत. आणि मी पोचलो एअरपोर्टला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं, थेरगावला होतो. थेरगाववरून मला आदित्य बिर्ला ऑपोजिटला लेमन ट्री हॉटेल आहे, तिथून मला FC रोडची राईड पडली. त्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे 293 रुपये भेटले. आणि तिथूनच मला लगेच मी बाहेर पडत होतो तेवढ्यात मला एअरपोर्टची राईड आली. तर ह्याचे 12 किलोमीटरचे आपल्याला 311 रुपये भेटलेले आहेत. आता बाहेर पडतो आणि डायरेक्ट आपलं बघूया इथून काय एखादी पडती का डायरेक्ट घरी जाणार आहे. बघूया, देतो अपडेट. मी एअरपोर्टवरून डायरेक्ट MT चालो. आता पोचलोय दिघीमध्ये. आणि टाईम झाला आहे 9:17 झालेत. आणि तुम्हाला आजची अर्निंग दाखवतो. टोटल उबरमध्येच झालं आहे काम आज 3,865 रुपये. आणि ह्याच्यातनं आपल्याला 5 मायनस करायचं आहे. 3,865 मायनस 171, तर 3,694 रुपये राहिले. आणि गाडी आपली चालली बघा 181. आणि गाडी रिझर्वर पण आलेली आहे, कारण रात्री भरलं होतं त्याच्यामुळं ॲव्हरेज कमी दिली का काय माहीत नाही. नाहीतर 200+ चालती गाडी. तर ठीक आहे. आणि एवढ्यासाठी आपला 700चा CNG पकडून चला. याच्यात मायनस आपण 700 रुपये करू, तर 2994 रुपये आपला बॅलन्स राहिलेला आहे. तर ठीक आहे. आणि उद्या जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू, कारण मॅरेथॉन आहे उद्या. पुण्यात भरपूर काही ठिकाणी रोड बंद राहणार आहे, त्याच्यामुळं लवकर चालू करू. तर
तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट मित्रांनो.